हॅलो गाईस, घरगुती विद्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सांडग्यांची भाजी बनवणार आहोत। कढई तापलेली आहे, सांडगे आपण भाजून घेऊया। भाजून धुवून घेऊया। पाणी ओतू। फक्त पाण्यामध्येच इथून काढायचं आहे, जास्त चोळून वगैरे धुवायचं नाही आहे। आता आपण तेल टाकून घेऊ। या चमच्याने 3 चमचे तेल टाकलेलं आहे। आता आपण तेल तापले, कढीपत्ता टाकून घेऊ। कांदा टाकू। दोन छोटे कांदे आहेत, मस्त कांदा परतून घेऊया। या कांद्याबरोबर आपण अद्रक लसूण पण टाकणार आहोत। ते पहा, छान भाजून घेऊ। हे पहा, कांदा भाजलेला आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। हे पहा, कारण सांडग्यामध्ये मीठ असतंय म्हणून मी थोडंच मीठ टाकलेलं आहे। आता ह्यातच आपण हळद टाकून घेऊ। एक चमचा एवढी हळद आहे। हळद टोमॅटो छान गीर होईपर्यंत आपण परतून घेऊ। त्याची ग्रेव्ही मस्त होईल टोमॅटोची, कांद्याची। आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट पण टाकणार आहोत। हे पहा, 2 चमचे एवढं लाल तिखट आहे, ते आपण टाकून घेतलेलं आहे। स्लो गॅसवर झाकण ठेवून हे मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊ आणि मग ह्याच्यामध्ये आपण सांडगे टाकणार आहोत। आता आपण झाकण काढून पाहूया। तुम्ही बघू शकता, टोमॅटोची ग्रेव्ही एकदम मस्त झालेली आहे। आता आपण हे सांडगे टाकूया। धुवून घेतलेत आपण, फक्त 5 ते 10 मिनिटात होतील भाजी। हे पहा, कोथिंबीर टाकून घेऊ। आता झाकण लावून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपली भाजी झालेली आहे। हे पहा, मस्त झालेली आहे भाजी। ही सांडग्यांची भाजी आहे। पहा, तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, ऑलवर क्लिक करा। थँक्यू।